बिडाचे कसे आहेत? बरं 450 बिडाचे आणि अप्प्याचा 550. लालबागच्या राजाला VIP गेट असतो ना, तर इथे पण VIP गेट आहे. हा इथून VIP गेट आहे. तर आता आपण इथून वरती जाऊया. इकडे आपण समोर बघतोय पोलिसांची बारीक नजर आहे. चांगल्या प्रकारे लावण्यात आलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आहे 3 जानेवारी आणि मी कुठे आलेलो आहे तर मी आज आलेलो आहे म्हसाच्या यात्रेला. आजपासून पहिला दिवस आहे आणि पौष पौर्णिमेला ही यात्रा भरली जाते, म्हसाची यात्रा. तर आज आपण कव्हर करणार आहोत. गेल्या वर्षी आपण म्हसाची यात्रा कव्हर केली, खूप उत्तम असा प्रतिसाद तुम्ही दिलात. आणि मुरबाडकर काय ऐकत नाही, जर तुम्ही मुरबाडकर असाल तर हॅशटॅग आम्ही मुरबाडकर असं कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आणि म्हसाच्या यात्रेबद्दल जास्तीत जास्त मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करीन. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता पण आहे ना म्हसाच्या यात्रेमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही ते बघू शकता मासे पकडायचे असे ना जाळी आपल्याला इथे बघायला मिळते. दादा कसे आहे? हा घ्या ना 250 रुपये. 250 ला 300 पाग आहेत नाही? नाही जाळी आहेत पिशी जाळी आहेत ना? बरं पाग आहेत ना? कसे आहे पाग? ते 2200 रुपये. 2200 रुपये. हा बरं 2200 रुपये हे आहे. जाळ्या पण आहेत. आणि ह्या कशा मोठ्या? तो 250 रुपये. हा 250 ला ना? बरं पाग आणि जाळ्या जर तुम्हाला मासे पकडण्यासाठी घ्यायचे असेल तर इकडे येऊन दादांच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करू शकतात. बाजूला बघाल तर आई गावदेवी खानावळ आहे, त्या बाजूला दादांचा स्टॉल आहे. धन्यवाद. पुढे आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना दादाचा स्टॉल बघायला मिळतोय. हे अप्पे वगैरेच आहे ना? कसं आहे? 300 रुपयाला अप्प्याचा तवा आहे, 300 रुपये. आणि ते हे रवी आहे, कशी आहे? 100. आणि ती मोठी 300 ला आहे. आणि एकच लोखंडाचे आहेत, कसे ते? छोटे 250, मोठे 300 रुपये. आणि माप कशी आहेत? 50 रुपये, 60 रुपये, 80 रुपये, 120, 150. ओके, 50 रुपयापासून चालू आहे ते 150 रुपयापर्यंत आहे. पुढे आपण याच्यामध्ये घावणे वगैरे डोसा वगैरे करू शकतो. हे कसे आहेत मित्र? 300. आणि कोयता 400 रुपये कोयता. आणि हे कसं आहे? 200 ला ना? बरं बाकीचे पण अवजार आहेत. हे बाकीचे कसे आहेत अवजारं? 100, 50, 100, 150, 200. ओके. काय पाहिजे? तसंच इकडे आपण बघितलं तर हे पण आहे, तुम्ही शेतीमध्ये वगैरे किंवा गार्डनमध्ये वापरू शकतात. मोठे कोयते पण आहे तिथे. आणि कुऱ्हाडीच आहे ना? बरं कसे दादा? 400 रुपये. हातोडी पण आहे. आणि हातोडी 300 रुपये. तर असं काय तुम्हाला घ्यायचं असेल तर या मित्राच्या स्टॉलला नक्कीच व्हिजिट करा. ते आलेलं आहे ना, हे बैलाच्या गळ्याचे पट्टे बघायला मिळतात आहे. कसे दादा? 700 रुपये. बरं हे पण पट्टेच आहेत ना छोटे? कसे ते? 200, 250. हे कुत्र्यासाठी आहे? 150 रुपयाला कुत्र्यासाठी. जर तुम्ही गावामध्ये वगैरे कुत्रे वगैरे असेल, वाघ वगैरे घेऊन जातात त्यासाठी बनवलेलं आहे. इथे आपल्याला ह्या मुरक्या पण आहेत ना, कशा त्या? 200 ला. बरं. आणि हा मोठा 300-400 रुपये जोडी आहे. घंटी पण आहे दादांकडे. कशी ती घंटी? म्हशीच्या गळ्यात ना? बरं इकडे चाबूक वगैरे पण आहे. तर असं काय घ्यायचं असेल तर नक्कीच दादांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. पुढे आलेलो आहे, इथे आपल्याला असे फ्राय पॅन वगैरे बघायला मिळतात. कसे दादा? 350 ला. हे कसे आहेत डोस्याचे? 450. ओके 400, 450. बरं. आणि कढई 250, 300, 350. बरं 250, 300, 350. ही पण कढई आहे ना लोखंडाची? कशी? 350 ला. बरं. आणि बिडाचे कसे आहेत? 450. बरं 450 ला बिडाचे. आणि अप्प्याचा 550. बरं जर असे तुम्ही डोसे, घावणे, आंबोळी, पुरणपोळी, मच्छी त्याच्यासाठी. बरं
हा सगळ्यासाठी होतो. सगळ्यासाठी काय किंमत आहे याची? विन वन हा 750 ला येतो. 750. मशामध्ये 750. ओके. स्वस्त मध्ये. तर असे काय तुम्हाला हे तवे वगैरे बिडाचे घ्यायचे असतील, लोखंडाच्या कढाई वगैरे आहेत, तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकता. ना पुढे आलेलो आहे, इकडे ना कोंबड्या बघायला मिळते. कशा दादा कोंबड्या? 1200 रुपये कोंबडा. जोडी 1200. जोडी 1200 रुपये आहे. आणि ती कोंबड्याची आणि कोंबड्याची 1000 रुपये. कोंबड्याची 1200 रुपये जोडी आणि कोंबडीची 1000 रुपये. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही दादांना इकडे येऊन भेट देऊ शकतात. पण आता ना पुढे आलेलो आहे आणि इथे आपल्याला ना अशा बॅटी बघायला मिळतात आहे. कशी आहेत आई बॅट? 100. आणि या मोठ्या कशा आहेत? 250 रुपये. इथे मोठ्या पण आहेत. आणि या मोठ्या 300 रुपये. 300 रुपयाला बॅटी आहेत. 100 पासून प्राइस चालू होते. अशा तुम्हाला इथे बॅटी बघायला मिळतील लहान मुलांसाठी वगैरे. तुम्हाला बॅट्स वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही आता त्यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकता. आपण आहे ना पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला ही सतरंजी आहे दादा. कशी आहे? 500 ला 2. 500ला 2 सतरंजी आहेत. आणि चटई कशी दादा? चटे 350. 350. कार्पेट आहे ना हे? कसं कार्पेट? ते 400. 400ला कार्पेट. आणि हे सोफा सेट. सोफा सेट आहे. कसं आहे? ते 500 ला. 500 रुपये. ठीक आहे. राजे रजाई कशी रजाई? हे 500 ला आहे. 500ला रजाई आहे. ब्लॉक हो. आणि हे कसं आहे? 500 ला आहे. हे पण 500ला आहे ना. ब्लँकेट आहे 500ला. तर असं काय तुम्हाला घ्यायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला भेट द्या. पहिलाच दिवस आहे, अजून काही माल येणार आहे. तर आत्तापुरती दादांकडे एवढं आहे तर नक्कीच भेट द्या. थँक्यू. पण पुढे आलेलो आहे. उकळी बघायला मिळते आहे. छोट्या कशा दादा? आणि या मोठ्या? मोठ्या 3000ला. बरं. ह्याच्यामध्ये आपण काय मसाला वगैरे कुटू शकतो? धान्य कुठू शकतो. धान्य मसाला कुटण्यासाठी उकळी आहेत. तर तुम्हाला उकळी वगैरे घ्यायची असतील तर या दादांच्या स्टॉलच्या बरोबर बाजूला या दादाचा स्टॉल आहे तर नक्कीच भेट देऊ शकतात. पण पुढे आलेलो आहे आणि असं आहे ना हे बघू शकतो. कसे आहेत हे दादा? कसे आहेत? मला किती आपडलं तरी तुटत नाही. काय किंमत आहे? 450. बरं बरं. 450ला. बरं. ही कशी आहे? 220ला ना. बरं. आणि या छोट्या कशा दादा? छोटी 150ला 2. 150ला 2 आहेत ना. बरं. आणि या इथे पण 150ला 2. 150ला 2 आहेत. ओरी 100ला 2. 100ला 2. आणि सुपा कशी आहेत? सुपा मोठी वाली 220ला आहे, बारकी 150ला. मोठी 220. 150, मोठी 220. ओके. मोठे 220ला. बरं. आणि टेबल कसे दिले दादा? 200. जोडीचे 300. जोडी 350 टेबल. ओके. जोडी 350 रुपयाला आहे. बरं. तर असे काही तुम्हाला घ्यायचे असतील ना तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. तुम्ही अरे जोरात बोला ना काही. खाल्लं का नाही काही? थँक्यू. अरे बोला ना. माडून बरं. काय नाव आहे तुझं? 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 ओके. थँक्यू. पुढे आलेलो आहे आणि त्या पुरल्याला ना असे कोलपाटणे बघायला मिळतात आहे. ताई कशी आहे छोटी? 300 रुपये. आणि मोठे 400ला. बरं. हे लाटणे आहेत. कशा लाटण्या? सागाचे आहेत 120ला. बरं. आणि हे कसं आहे? सागाचं आहे ना. हे कपडे धोपटायचं. बरं. तुम्हाला जर भाजी वगैरे अशी स्मॅश करायची असेल ना तर ते पण आहे. हे कसं आहे ताई? 60 रुपयाला आहे. बरं. आणि खलबत्ते 300. बरं. आणि मोठी कशी आहे? 400ला आहेत. आणि हे काय काळे? मसाला कुटण्याचा आहे ना. बरं. कशी दिली? 150 रुपयाला. बरं. आणि मोठे कसे? मोठे आहेत ते 400ला आहेत. तुम्ही बघू शकता चांगली वजनाची आहेत. 400 रुपये किंमत आहे. आणि चौरंग कसं आहे? 1500. बरं. 1500 आहे. सागाचे आहेत चौरंग. चौरंग वगैरे काय घ्यायचे असेल लाकडी तर नक्कीच तुम्ही आता यांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकता. पुढे आलेलो आहे. काय काय आपल्याकडे? ब्लँकेट आहे, बेडशीट आहे, ब्लँकेट आहे, बेडशीट आहे. जरिकन आहे. बरं. कसं आहे किंमत? प्राइस काय याची? किंमत 300 रुपये आहे. 300 रुपये. बरं. आणि कसे चटई? चटई 250 रुपये आहे. 250. 100 रुपये आहे. आणि ते स्वेटर आहे?
सूट 350 जॅकेट 350. 400 500 300 ओके 350 400 500 जसे तुम्ही बार्गेनिंग कराल त्याच्यावरती आहे. तर तुम्हाला असं काय घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही 2500 रुपयावाला भी आहे. 2500 रुपयावाला पण आहे. बरं, तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला व्हिजिट करू शकतात. थँक्यू. तर आलात ना तर अशा तुम्हाला पार्किंग्स वगैरे बघायला मिळतील. आणि आता मी आहे बैल बाजारकडे जाण्याचा रस्ता, तुम्ही इथून बैल बाजारला जाऊ शकतात. आणि आता आपण इथून आतमध्ये जातोय, वाहनांना बंदी आहे तर इथून आता आपण आतमध्ये जातोय हे म्हसाच्या जत्रेला. तुम्हाला एकच सांगेन, म्हसाच्या जत्रेला येताना आपल्या लहान मुलांची मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. चोरांपासून सावधान, जागोजागी फलक लावलेले आहेत प्रशासन आणि पोलिसांनी. तसंच पूर्णपणे लक्ष आहे आपल्या प्रशासनाचं. पण नक्कीच तुम्ही काळजी घ्या. आणि त्या आजूबाजूला आपल्याला हे असे स्वेटर वगैरेचे दुकान इथे बघायला मिळतात आहेत. आपण विचारूया कितीला आहे काय आहे. ते अशा टोप्या बघायला मिळतात आहे. लहान मुलांचे पण स्वेटर आहे. कसे लहान मुलांचे? ते लहान मुलांचे 260. बरं, आणि टोप्या कशा आहे? 223 रुपये 230. मफलर पण आहेत 120. 120ला. आणि लेडीजचे कसे? ये 350 रुपये का है, ये 550 का है, ये 750 का है. 750. वेगळा आहे. वेगवेगळे आहे. बरं, इथे पण आहेत असे हाफमध्ये पाहिजे असतील तर हाफमध्ये पण आहे. बाकीच्या इकडे तुम्ही सगळ्या व्हरायटी बघू शकता. पुरा वेळ. ओके, तर सगळ्या प्रकारचे स्वेटर पाहिजे असतील तर दादांकडे तर नक्कीच तुम्ही यांच्या शॉपला व्हिजिट करू शकता. थँक्यू. ना पुढे आलेलो आहे. इकडे आपल्याला आहे ना चप्पल वगैरे इथे बघायला मिळतात आहे. दादा कसे आहे चप्पल? 600 रुपये. ओके, कोल्हापुरी चप्पल आहे 600 रुपये. आणि असे पण आहेत, हे गाडीला दरवाजाला वगैरे लावू शकतो तुम्ही. कसे दादा आहे? 50 रुपये. 50 रुपये आहे. तर असं काय तुम्हाला घ्यायचं असेल ना चपली वगैरे तर नक्कीच तुम्ही दादांच्या इथे स्टॉलला येऊन भेट देऊ शकतात. आलेलो आहे इथे ना लहान मुलांचे चप्पल, मुलींचे चप्पल वगैरे लेडीजचे आपल्याला इथे बघायला मिळते. कसे आहे दादा? 300 150 रुपयाला आहेत लहान मुलींचे. किती वर्षाचे असतील? 2 वर्षाचे ना? 2 वर्षाचे आहेत. बरं, आणि मोठे कसे आहेत? 200 रुपये. तर मोठे वगैरे ते 200 रुपये आहेत. तर असे काय तुम्हाला चप्पल वगैरे घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला भेट देऊ शकता. पुढे आलेलो आहे, साहेब भेटलेले आहेत. साहेब जय हिंद. म्हसाच्या यात्रेला आहे तर कसा पोलीस बंदोबस्त असणार आहे, सुरक्षा काय घेतली पाहिजे नागरिकांनी? ठिकठिकाणी पोलिसांची बारीक नजर आहे. चांगल्या प्रकारे लावण्यात आलेलं आहे. बंदोबस्त चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे जावं हीच विनंती. आणि इकडे आपण असे मोबाईल वगैरे पण ठेवलेले आहेत. जागोजागी तुम्ही बघू शकता. चोरांपासून सावधान आणि आपल्या लहान मुलांवर विशेष करून लक्ष ठेवा. आणि म्हसाच्या यात्रेला येत असाल तर मौल्यवान वस्तू आणू नका जास्तीत जास्त. आणि प्रशासनाने जागोजागी आपले पोलीस बांधव ठेवलेलेच आहेत, त्यांची तर नजर आहे. आणि धन्यवाद साहेब महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल. पुढे आलेलो आहे, इकडे आपल्याला पर्सेस वगैरे बघायला मिळतात आहे. त्याचे छोटे पर्स वगैरे बघू शकता इथेही आहे. काय प्राइस आहे? 200 रुपये आहे. असे छोटे बॅग्स 2 in 1 वगैरे पाहिजे असेल तर त्याही आहेत. कसे प्राइस? 250 रुपये. बरं, आणि या छोट्या साईड बॅग 150 रुपये आहे. असे छोटे पण बघू शकता तुम्ही इथे आहेत. हे क्लचेस कसे आहेत? 250 आहे. बरं, 250 रुपये. आणि मोठ्या बॅग्स घेतल्या तर त्याच्यामध्ये 200ला पण आहे, 250ला पण आहे. ओके, 200लाही आहे, 250लाही आहे. बरं, आणि त्या आतमध्ये आपण बघितलं ना तर इथे आपल्याला बॅग्स ऑफिस यूजसाठी वगैरे बघायला मिळतात आहे. हे कसे आहेत ऑफिस बॅग? हां, 200ला. ओके, 200 रुपयापासून सुरुवात आहे. आणि खूप सुंदर चांगल्या अशा व्हरायटीज आहेत. तुम्ही इथे बघू शकता. कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळते. खूप सारे व्हरायटी आपल्याला या दादाच्या शॉपमध्ये इथे बघायला मिळते आहे. तर तुम्हाला अशी कोणती बॅग्स वगैरे घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकता. पुढे आलेलो आहे, इथे महिलांसाठी तुम्ही बघू शकता सेल लागलेला आहे. काही घ्या 10,000 रुपयाला असे क्लिप्स आहेत. असे क्लिप्स तुम्ही 10,000 रुपयाला घेऊ शकता. तसंच हेअरबँड वगैरे आहेत. कानातले तुम्ही ते बघू शकता. तर काही घ्या 10,000 रुपयाला आहे. इकडे बाकीचा पण असे लिप बाम वगैरे बघू शकतो. असे लिपस्टिक वगैरे आहेत.
काही घ्या 10 रुपयाला. पुढे आलेलं आहे असे आपल्याला नाही ते पेटी वाण वगैरे मकर संक्रांत आलेली आहे. तर मकर संक्रांतीसाठी तुम्ही अशा पेटी घेऊ शकता. आता पण प्लेटी आहेत असे ट्रे बघू शकतात. काय प्राइस आहे याची? 300ला 6. बरं आणि ट्रे कसे छोटे? 60 रुपयाला. 60 रुपयाला आणि मोठे 80 रुपये 90 रुपये. ओके 80 रुपये आणि 90 रुपये. बरं आणि त्या अशा वाट्या पण आहेत. कशा आहे वाट्या? 100ला 6. ओके 100ला 6 वाट्या अशा तुम्हाला इथे प्लेटी बघायला मिळतील. त्या कशात प्लेटी? 80ला 6 घेऊ शकतात. मकर संक्रांतीसाठी वाण म्हणून तुम्ही देऊ शकता. तसंच पुढे आलात ना तर असे तुम्हाला इथे चम्मच पण बघायला मिळतील. कसे चम्मच? 100ला 6 असे चम्मच वगैरे आहेत. अशा वाट्या पण आहेत. अशा मोठ्या साईजमध्ये पण आहे तुम्ही ते बघू शकतात. 6च असेल. हे असं काही घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही यांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकता. पुढे आलेलो आहे साई बेस्ट कंदी पेढे वगैरे बघायला मिळतोय. स्पेशल कुंदा पण मिळेल इकडे. कसे आहेत दादा कंदी पेढे? 120 रुपये पाव. 120 रुपये पाव आणि कुंदा 140. 140 रुपये. बरं 140 रुपयाला आहे. जर तुम्हाला हा किती 130? ओके 130ला. तर असा कुंदा किंवा तुम्हाला इकडे कंदी पेढा वगैरे आहे तर ते घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही दादांच्या स्टॉलला इकडे येऊन भेट देऊ शकतात. थँक्यू. आपण याला पुढे आलेला आहे अंबरनाथ देवस्थान ट्रस्ट मसोबाची यात्रा. तर आता आपण इकडे आतमध्ये जातोय गेटमधून. त्या आतमध्ये आला तर इकडेही आतमध्ये तुम्हाला दोन्ही बाजूला आहे ना स्टॉल बघायला मिळतील. तर बघूया आतमध्ये जाऊया. जर आपल्याला शूटिंग काढायची परमिशन दिली तर नक्कीच आपण शूटिंग काढूया. आणि त्या आजूबाजूला असे तुम्हाला स्टॉल वगैरे बघायला मिळतील. प्रसादाचे स्टॉल आहेत. कंदी पेढा वगैरे असे स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळतील. पण आतमध्ये जाऊया. समोरच मंदिर आहे आणि बघूया परमिशन असेल तर नक्कीच मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया. समोर बघू शकता श्री क्षेत्र रामलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट मसोबाची यात्रा. चला मित्रांनो आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि त्याला समोरच आपण बघू शकतो रामलिंगेश्वर आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. तर इकडे आपण आतमध्ये जाऊन पहिले दर्शन घेऊया मंदिरात. आता आपण आतमध्ये आलेलं आहे रामलिंगेश्वर मंदिराजवळ. तुम्ही बघू शकता नारळ पुढे जातो. तर तुम्ही तसं तर दर्शन करून घ्या रामलिंगेश्वराचं. आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि रामलिंगेश्वराचं दर्शन घेतलं. आता आपण महादेवाचं दर्शन घेऊया आणि अशी रांग आहे. आजचा पहिला दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता मसाच्या यात्रेसाठी केवढी भाविकांची गर्दी झालेली आहे. तर चला मित्रांनो आता पण मंदिरात जातो आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे असा ब्रिज आहे. वरती चढून जायच्या समोरच आपल्याला मंदिराचा कळस दिसतो आहे. जसं लालबागच्या राजाला VIP गेट असतो ना तर इथे पण VIP गेट आहे. हा इथून VIP गेट आहे. तर आता आपण इथून वरती जाऊया. आता वरती आपण असा मध्ये ब्रिज आहे आणि समोरच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होत आहे. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. साईडला तुम्ही इथे बघा इकडे रामलिंगेश्वर मध्ये जाऊया. आपल्याला गाभारा इथे बनवून येतो. आपण आतमध्ये जाऊया. पहिल्याच आपल्याला गणपतीचं मंदिर इथे बघायला मिळत आहे समोरच. तर अशा आपल्याला इकडे ना ट्रान्सपरंट दानपेटी बघायला मिळेल. तर तुम्हाला काही दान वगैरे करायचं असेल दानपेटी तर तुम्ही इथे करू शकता. तर ज्ञानेश्वरांची आपल्याला ते मूर्ती बघायला मिळते आहे आणि ते बघायला आतमध्ये आलेलो आहे आणि आपण इथे दर्शन घेऊया. इकडे आपण समोर बघतोय आपल्याला ना शिव तुम्ही ते बघू शकता. तर दर्शन घ्या. पुढे आपण आलो ना आता जे नारळ असतात ना त्या नारळ तुम्ही ते फोडू शकता. सगळेजण असे नारळ वगैरे फोडतात.
आणि आता आपण आहे ना दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आलात ना तर इकडे आपल्याला आहे ना वरदान हॉस्पिटल मुरबाड तर्फे ना इकडे मोफत महाआरोग्य शिबिर इथे केलेलं आहे, तुम्ही ते बघू शकता. तर बघतोय मोफत आरोग्य नेत्र तपासणी आहे, ब्लड प्रेशर तुम्ही तपासू शकता, डायबिटीस तपासणी आहे, तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आहे, ECG तपासणी आहे. तर असं काही तुम्हाला तपासणी करायची असेल तर इकडे तुम्ही अशी मोफत तपासणी वगैरे पण करू घेऊ शकता. मंदिराच्या बरोबर आपल्याला बॅक साईडला याचं दर्शन घेऊन इकडे फ्री सेवा चालू आहे. पहिले 3 दिवस ही सेवा इकडे फ्री उपलब्ध आहे. डॉक्टर अंकुश चव्हाण सर इकडे आहेत. तर 3 दिवसांची ही सेवा आहे. इकडे मेडिसिन वगैरे पण आहेत, तर नक्कीच तुम्ही या सेवेचा इकडे लाभ घेऊ शकता. मित्रांनो, हे आपले मंदिराचे आपले जो मंदिर आहे हे प्राचीन कालीन असं आहे असा बोलला जातो. हे खरं आहे का? हा खरं आहे. कारण त्याला आम्ही पण सांगू शकत नाही का हे केव्हा मंदिर बांधलेलं आहे. हे मंदिर स्वयंभू आहे हा. आणि शंकराचं मंदिर आहे. अच्छा, हे पार 300-400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. मंदिर आहे. आणि मी ऐकलंय की पूर्वीच्या काली जे खामलिंगेश्वराची पालखी काढायचे तो पूर्ण गावात फिरून असे हाणायचे आणि पूर्वीच्या काली जत्रा ही 15 दिवस असायची. आता ही जत्रा 10 दिवस असते. नाही, हे पण नाही. खरं आहे? नाही आता पण पालखी गावात निघते ते संध्याकाळी, पौर्णिमेच्या संध्याकाळी. हा. आणि आता उलट पहिल्यापेक्षा यात्रेचं स्वरूप आता जास्त वाढलेलं आहे. अच्छा. कारण पूर्वी कशा गाड्या नव्हत्या, लोक 15 दिवस राहायचे. पण आत्ता पूर्वी 2 लाख 3 लाख भाविक येते. आत्ता दररोज दिवसाला 2 ते 3 लाख भाविक येते. आणि आता भाविक जवळजवळ यात्रा 1 महिना चालते. बरं सर, जे आपले खामलिंगेश्वर देवस्थान आहे ते म्हणजे कसं स्वयंभू आहे किंवा त्याचा काही हा इतिहास? स्वयंभू आहे. हे शंकराचं स्वयंभू अवतार आहे. तोच त्याचाच भाग आहे खांबायचा. ओके. आणि जे आपल्याकडे शिवलिंग आहे आतमध्ये मंदिरात ती इकडची स्वयंभू आहे? स्वयंभू आहे. शंकराचा स्वयंभू याच्यातून तलावातून उगम पावलेला आहे. उगम पावलेले आहेत. आणि किती वर्ष झालेत आपल्या मंदिराला? ते आम्ही पण नाही सांगू शकत. 300-350 वर्षापूर्वीचं आहे. पूर्वीचं आहे. ओके. आणि सर, आपण जी जत्रेची तारीख ठरवतो ती पौष पौर्णिमेची असते की कशी काढली जाते? नाही, आम्ही तारीख ठरवत नाही. हे पूर्वीपासून हे पौष पौर्णिमेला ही यात्रा सुरू होते. पहिल्या मुहूर्तावरती असते. पहिल्या मुहूर्तावर पहिली पौर्णिमा, पौष पौर्णिमा एकच असते. पौष पौर्णिमेलाच यात्रा सुरू होते. आणि ही यात्रा 10 दिवसांची असते? 10 दिवस नाही, 1 महिना चालते. 1 महिना 10 दिवस फुल चालते आणि हा. नंतर असते 1 महिना चालते. चालेल. म्हणजे 10 दिवस हे सर्व महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यातून लोक येतात आणि उरलेले वरचे दिवस असतात ते स्थानिक लोक आहेत. म्हणजे ठाणे जिल्ह्यातले, रायगड जिल्ह्यातले हे परिसरातले लोक आहेत. गर्दी कमी झाली का मग ते बाजारासाठी येतात. मी ऐकलंय की आपल्या म्हशा जत्रेमध्ये व्यापारी कर्नाटक, गुजरात इत्यादी लांब लांबच्या राज्यातून सुद्धा येतात. हे खरं आहे? ह्या यात्रेमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातून मोठ्या प्रमाणात व्यापारी इथं येतात आणि इथं मोठ्या प्रमाणात त्यांचाच बाजार इथं हे झाला जातो. आणि मी हे ऐकलेलं आहे की आपल्या बाजार चालू कधी होतो? मसा फुटल्यानंतर चालू होतो आणि त्याच्या अगोदर जे गळ वगैरे लागतात ते कधी लागतात? जे लोकांचं जे नवसाचा भाग आहे, तो गलाचा भाग आहे, तो पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी असतो. पौर्णिमा म्हणजे आज पौर्णिमा आहे म्हणजे उद्या गळ हा, लागणार. उद्या गळ लागणार. उद्या 11 आणि वाजता. खामलिंगेश्वरची पालखी सुद्धा उद्या होणार. नाही आज होणार. आज संध्याकाळी रात्री 7 होणार. वाजता. तर बघा फ्रेंड्स, आज रात्री खामलिंगेश्वरची पालखी पुऱ्या गावात फिरणार आणि मग आपला खामलिंगेश्वर देवस्थान आहे तिथे येणार आणि मग उद्या गळ लागणार आणि मसा फुटला हे बोललं जाणार आणि जे बाजार आहे हे पूर्णपणे चालू होणार. ही खरी गोष्ट आहे ना? खरी गोष्ट आहे. हे बघा, जे ऐकलं होतं ते खरं आहे. आणि आज आपण या ट्रस्टीकडून ऐकलं की या ऐतिहासिक लाभलेला हा मसा देवस्थान खूप वर्षापूर्वीचा आहे आणि वर्षानुवर्ष शेकडो असे वर्ष गेले हे यांचा परंपरा आलेल्या आहेत आणि हे फॉलो करत आहेत. तर अजून मी काय बोलतो की जत्रेमध्ये यावर्षी खूप सारा बंदोबस्त लावला आहे, खूप चांगला बंदोबस्त लावला आहे. या वर्षी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आहे. कारण यात्रेच्या नियोजनाची मीटिंग ही तहसीलदार माननीय आमदार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होते. आणि गेल्या वर्षी काय यात्रेमध्ये त्रुटी निर्माण झाल्या म्हणजे पॉकेटमारांनी जास्त लोकांचे पॉकेटमार केलं का किंवा ट्रॅफिकचा काही प्रश्न उद्भवला का, या अनुषंगाने पोलिसांनी त्या याच्यावर मात करण्यासाठी पोलिसांनी वॉच टावर ठेवलेले. प्रत्येक ठिकाणी कोणाला पब्लिकला त्रास होऊ नये, कुठं ट्रॅफिक होऊ नये यासाठी बंदोबस्त. आणि साहेब, शेवटचा प्रश्न आहे, पूर्वी मशामध्ये यायचो आम्ही बारीक असताना तेव्हा लावणी वगैरे व्हायचे आणि हे सर्व व्हायचे. आता हे सर्व बंद झाले.
त्याला कारण आहे, पूर्वी कसं पारंपरिक होतं, ऐतिहासिक होतं, गण होती, गवलन होती आणि त्याचा लोक आनंद लुटायचे. आता सर्व झाले याचे झालेले आहेत, पिक्चर टाईप झालेले आहेत. त्यामुळं त्याला वेगळं स्वरूप आल्यामुळं ते बंद सर्व करण्याचा. बंद करण्यात आलं. आणि सर जर मुंबईवरनं काही आपले भाविक येत असतील तर मग त्यांनी एस टी डेपोवरनं कसं यायचं किंवा तिकडे एस टी सोडलेले आहेत का? एस टी महामंडळाने शहापूर असेल, कल्याण असेल, बदलापूर असेल, कर्जत असेल, हे जेवढे रेल्वे लाईनीला कनेक्टेड आहेत तिथून येणारे सर्व भाविक आहेत तिथून बसची सेवा केलेली आहे. कर्जतपासून केलेले आहे, तिथं सेपरेट त्यांचा बस डेपो आहे, कल्याणवाल्यांचा सेपरेट बस डेपो आहे, मुरबाडवाल्यांचा सेपरेट बस डेपो आहे आणि शहापूरवाल्यांचा सेपरेट बस डेपो आहे. ओके, तर सरांनी माहिती सांगितली आणि खूप अमूल्य वेळ आपल्याला त्यांनी दिलेला आहे. तर दशरथ पष्टे सरांचा खूप खूप आभार आणि ट्रस्टचे पण धन्यवाद सर, तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल. बघितलं मित्रांनो, मित्रांनो आता पण आहे ना देवाचं दर्शन घेतलं आणि तुम्ही पाठीमागे बघितलं की आपल्याला आहे ना दर्शन घेऊन जे ट्रस्टी आहेत दशरथ पष्टे सर, त्यांनी आपल्याला खूप सुंदर अशी मसा यात्रेची माहिती दिली. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता की दोन्ही साईडला आहे ना आपल्याला इकडे दुकानं वगैरे बघायला मिळतात आहेत. तर पुढे जाऊया, अजून बघूया आपल्याला काय काय बघायला मिळतं या मस्याच्या यात्रेत. आता आपण पुढे आलेलो आहे, इकडे आपल्याला आहे ना अशा वाट्या वगैरे बघायला मिळतात आहे. कशा आहेत ताई वाट्या? 30 रुपयाला. आणि पळी वगैरे 20 रुपयाला पळी आहे. अशी पकड तुम्ही इथे बघू शकतात, पकड पण आहे, सुऱ्या आहेत, लाटण्या आहेत. लाटण्या कशात आहे? 50 रुपयाला. बरं, हे कपडे धोपटायचे आहे. तर इकडे आपल्याला असे डिश वगैरे बघायला मिळतात आहेत. कशात प्लेटी ताई? 40ला आहे. आणि ग्लास? 40ला आहे. छोटे आहेत ते 30ला आहेत. चमचे आहेत, काटे चमचे वगैरे आहेत. तर असे काही स्वयंपाकाची भांडी असतील, कोलपाटलं वगैरे पण आहेत. आणि गव्हाचं आहे ना? कशी आहे जाळणी? 120ला जाळणी आहे. टोपांचा सेट तुम्ही तिकडे बघू शकतात. तर असं काही तुम्हाला घ्यायचं असेल तर समोरच आपल्याला ना म्हसोबाचं देऊळ दिसतं आहे, त्याच लाईनीमध्ये या ताईंचा स्टॉल आहे, तर नक्कीच भेट देऊ शकतात. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या परिवारासोबत जर मसा यात्रेमध्ये येत असाल तर तुम्ही इकडे बघू शकतात ब्रेक डान्स वगैरे आहेत. तिकडे ड्रॅगन आपल्याला जहाज बघायला मिळतं आहे. इकडे असा आकाश पाळणा वगैरे आहे. आजचा पहिला दिवस आहे, लहान मुलांसाठी सगळे गेम्स वगैरे इकडे असणार आहे. तर तुम्ही तुमच्या परिवारासोबत येत असाल तर इकडे तुम्ही एन्जॉय वगैरे करू शकतात. आणि लहान मुलांसाठी पण पाळणे वगैरे अजून इथे लागतात आहे. पण इथे आता पण आहे ना टोपले बाजारमध्ये वगैरे आलेलो आहे. कशी आहे दादा टोपली? 200 रुपये. 200. आणि ती 400ला. बरं. आणि सुप कशी आहे? सूप 300 रुपये. 300ला. आणि हे सेम आहेत 300? कोणतेही का 300? बरं. आणि हे कसे पाट? 100ला. आणि चौरंग 200ला. 200ला चौरंग आहे, पाट आहे 100ला. जर घ्यायचं असेल तर आईंच्या स्टॉलला इथे विजिट करू शकतात. पुढे आलेलो आहे आणि इथे आपल्याला आहे ना अशी खलबत्ते बघायला मिळतात. दादा कसं आहे खलबत्ता? 250 रुपये दादा. 200ला जाते. ओके. आणि हे छोटे कसे? हे जाते 250 रुपयाला जातं. 250. आणि दिवे? दिवे 200. 200ला आहेत. मोठे कसे आहेत? मोठे 350, 400. 350, 400. आणि हे काय आहे? हे 500 रुपयाला जातं. हे मिरची पिसायचं. मिरची वगैरे तुम्ही हे करू शकता, बारीक करू शकता. बरं. आणि हे कसं आहे? वरवंटा पाटा? मसाला पिसायचा. कसं काय प्राईज आहे? 600 रुपये. 600 रुपयाला वरवंटा आणि पाटा तुम्हाला इथे बघायला मिळेल. जर असं काय तुम्हाला काही घ्यायचं असेल जातं वगैरे तर नक्कीच तुम्ही या दादांच्या स्टॉलला इथे येऊन भेट देऊ शकता. थँक्यू. पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे. इकडे या. कसं आहे? कितीला? 100 रुपयाला. 100 रुपयाला. युनिक वाटतं टोपली. आणि या टोपल्या? 200ला. 200 रुपयाला टोपल्या आहेत. तर अशा काही टोपल्या वगैरे बघितल्या, कलरफुल वगैरे आहेत युनिक अशा. हा पूर्ण आहे ना टोपल्यांचा बाजार आहे. तुम्ही इकडे बघू शकता सगळीकडे टोपल्या वगैरे. काट्या कशा आहेत ताई? ओके. 40, 20 अशा तुम्हाला काट्या वगैरे बघायला मिळतील. तसं इकडे टोपल्या वगैरे. मोठ्या कशा टोपल्या? 250 रुपये. 250ला. बरं. 500ला जोडी. आणि अशा साधा कशा त्या? 100 रुपयाला. 100 रुपयाला साध्या टोपल्या वगैरे. अशा कलरफुलवाल्या पण आहेत कलरमध्ये. तर अशा काही टोपल्या घ्यायच्या असतील तर नक्कीच तुम्ही ते येऊन भेट देऊ शकता. थँक्यू.
चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. मसाची यात्रा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. संपूर्ण माहिती आणि डिटेल मी तुम्हाला दिलेलीच आहे. तसंच जर तुम्ही मुरबाड एस टी डेपोवरनं आलात तर 10 किलोमीटर आतमध्ये तुम्हाला यायचं आहे. मुरबाड एस टी डेपोवरनं ना मित्रांनो एस ट्या सोडलेल्या आहेत, तर तुम्ही येऊ शकतात. आणि ट्रस्टनी आपल्याला मुलाचा वेळ देऊन मशा यात्रेबद्दल माहिती सांगितली. तर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.